3-4 दिवस झाले सलग आम्हाला एवढा पाऊस सुरू आहे की बास रे बास, विचारूच नका. असा कंटाळा आला ह्या पावसाचा ना. जिकडे पाऊस पडायचा तिकडे पाऊस पडत नाही आणि इकडेच पडतोय ना. कपडे सुकतायत ना बाहेर कुठे जाता येत. मुलींना देखील खूप बोर होतं कारण की त्यांना देखील बाहेर खेळायला जायला भेटत नाही. मग घरातच असे काही करामती करत राहतात दोघी पण. तर मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, चला बघूया. नमस्कार. तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आम्ही पाणीपुरी बनवलेली. तर भरपूर जणांनी मला DM करून विचारलं होतं की पाणीपुरीचं पाणी कसं बनवलं. तर मी आज तुम्हाला त्याला दाखवते. तर सगळ्यात आधी पाणीपुरीचं तिखट पाणी कसं बनवतात ते बघूयात. जास्त काही तामझाम करायचं नाही. पाणीपुरी मिक्स भेटतं मार्केटमध्ये, एकदम इझिली तुम्हाला मिळून जाईल. तर मला 2 जणांची पाणीपुरी बनवायची होती. तर मी ते 3 चमचे जे आहे पाणीपुरी मिक्स घेतलं आणि त्यामध्ये मला हवं तेवढं मी पाणी ॲड करून घेतलं आणि नंतर चवीपुरता पाणीपुरी मसाला टाकला आणि थोडासा चाट मसाला ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल नाही टाकला तरी चालेल. आणि नंतर अगदी थोडंसं लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर जी आहे एकदम बारीक कट करून टाकायची आहे आपल्याला यामध्ये. रायत्याची बुंदी असेल तर ती टाका थोडीशी आणि थोडासा बर्फ टाका आणि फ्रीजमध्ये जे आहे पाणी थंड होण्यासाठी ठेवून द्या. आता आपण गोड पाणी कसं बनवायचं ते बघूयात. तर मी इथे टोमॅटो सॉस घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकलेली आहे. नंतर चिंचेचा पल्प घेतलेला आहे. तुमच्याकडे चिंचेचा पल्प नसेल तर तुम्ही चिंच थोडीशी गरम पाण्यात भिजायला टाका आणि ती घेतली तरी चालेल. नंतर यामध्ये हवं तेवढं पाणी ॲड करून साखर विरघळेपर्यंत याला थोडंसं हलवून घ्या. नंतर मी ते बटाटे उकडायला टाकले होते. बटाटे उकडून झाल्याच्या नंतर पाणीपुरीमध्ये लागलेलं स्टफिंग जे आहे ते बनवून घेतलं. अगदी सोपं आहे. बटाट्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकायची, थोडंसं तिखट मीठ टाकायचं, झालं पाणीपुरी तयार आपली. तर अशी होती पाणीपुरी बनवायची, एकदम सोपी. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूयात लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.